आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भात। रायगडमधून रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस सुरू आहे। सांदोशी गावाला जोडणारा पूल हा पाण्याखाली गेलाय, त्यामुळे इथला संपर्क तुटलेला आहे। रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस सुरू आहे, मुसळधार पाऊस सुरू आहे। ही दृश्य आपण पाहतोय, नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि त्यामुळे या नदीवरचा पूल हा पाण्याखाली गेलाय, गावांचा संपर्क तुटलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। अजेश, कधीपासून हा मुसळधार पाऊस सुरू आहे आणि किती गावांचा संपर्क तुटलाय? जगदीश, पाहायला गेलो तर पहाटेपासूनच जो आहे तो रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे घाट माथ्यावर सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत जी आहे ती प्रचंड वाढ झालेली आहे। सांदोशी असेल किंवा शिरवली माणगाव तालुक्यातील गाव असेल, या दोन्ही गावांच्या पुलावरून पाणी गेल्याने सांदोशीतील 5 ते 6 गावांचा संपर्क तुटला आहे, तर शिरवलीतील 10 गावांचा संपर्क तुटला आहे। कारण जोरदार पाऊस जो आहे तो रायगड जिल्ह्यात सुरू आहे। हवामान खात्याने पुढच्या 3 ते 4 तासात अधिक मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे। जे नदी किनारीची गावं आहेत त्यांना प्रशासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत। दरडग्रस्त जी गावं आहेत त्यांना सुरक्षित जागेवर जाण्याच्या सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाकडून जगदीश देण्यात आलेल्या आहेत। अजेश, प्रशासनाकडून कशी खबरदारी घेतली गेली आहे? आपण पाहायला गेलो तर आज जो आहे ते रेड अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आलेला होता आणि त्यानुसार पाहायला गेलो तर पहाटेपासूनच रायगड जिल्ह्यात जे आहे ते जोरदार पाऊस सुरू आहे। आंबा असेल, कुंडलिका असेल, सावित्री नदी असेल, हे इशारा पातळी ओलांडून वाहतात आणि त्यामुळे प्रशासनाकडून जे नदी किनारी गावं आहेत त्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे। ठीक आहे। सुरक्षित ठिकाणी नेण्याचं काम जे आहे ते प्रशासनाकडून सुरू आहे। तलाठी असतील, मंडल अधिकारी असतील, हे गावोगावी जाऊन कशा पद्धतीने पाण्याची परिस्थिती आहे हे पाहत आहेत आणि त्या ठिकाणी दरडग्रस्त गावं आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचं काम जे आहे ते प्रशासनाकडून सुरू आहे। जगदीश, ठीक आहे अजेश, तुम्ही असेच जोडले गेले रहा। आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे।